शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर सरकार स्थिर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घ्यायचा नाही असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केलाय। त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का या चर्चेला आणखीनच ऊत आलाय। 25 वर्षांनंतर युतीत सडल्याची जाणीव महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच कशी झाली, एवढी वर्ष सत्ता भोगलीत त्यावेळी शिवसेनेला याची जाणीव का झाली नाही असा सवालही मागोंनी केला। अस्थिर परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घ्यायचा नाही किंवा त्यात काय गैर आहे असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केलाय। अशा तडफीने एकत्र कशासाठी आले, आपला पक्ष सडतो हे माहीत असताना सुद्धा का आले, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि आपला पक्ष सडला 25 वर्षांनी याचा साक्षात्कार केव्हा झाला? आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून झाला का? तो साक्षात्कार ज्यावेळेला त्यांनी संमिश्र मंत्रिमंडळ बनवलं त्यावेळेला का नाही झाला असा प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो। दुसरे पक्ष कोण असतील? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। ज्यांना असं वाटेल की नाही आता यावेळेला निवडणुका नको आहे तर ते असे पक्ष म्हणतील की नाही आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो, आणि कोणी पाठिंबा देतो म्हटलं तुमच्या मागे उभं राहतो म्हटलं त्याला नाही का म्हणायचं। याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। शिवसेना खासदार अरविंद सावंत आहेत आपल्याबरोबर। अरविंदजी, काय सांगाल? संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलेलं आहे की भाजप सरकारने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर त्यात गैर काय? आपली काय प्रतिक्रिया? त्यालाच तर पार्टी विथ डिफरन्स म्हणतात, त्यालाच पार्टी विथ डिफरन्स म्हणतात। कारण सत्तेसाठी कुणाबरोबरही जाण्याची तयारी असू शकते, त्यालाच पार्टी विथ डिफरन्स म्हणतात। कालपर्यंत त्यांच्या विरुद्ध काहूर अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर तुम्ही सुटवलं। पंतप्रधानांपासून प्रत्येकाने त्यांच्यावर जहरी टीका केली। त्यांच्यासोबत गेलं तर आमचं काय म्हणणं नाही, कोणासोबत जायचं तुमचा प्रश्न आहे तो, पण आपण किती कुठल्या स्तराला जाऊ शकतो तेही आपण दाखवून देत आहे। बरं झालं, आणि मागो वैद्यांसारखे दाखवते ते माझी जे बरं आहे, आजी असते तर त्यांचे प्रवक्ते पण जास्त दखल घ्यावी लागली होती। परंतु ते जे बोलतायत त्यातलं काय अभिप्राय ते त्यांना सांगा। यालाच म्हणून मी मुद्दा म्हणवलं, यालाच पार्टी विथ डिफरन्स म्हणतात। कळलं ना? कशासाठी कुणाबरोबर जाऊ शकतो? आता नगरपालिकांच्या निवडणुकीत MIM, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर केलं नाही युती। शिवसेनेनं कुणाशी युती केली नाही, केली तिथं फक्त भाजपशी युती केली, पण कोणा अन्य पक्षाबरोबर गेली नाही शिवसेना। हाच शिवसेनेतला फरक आहे। नाऊ डिसाइड विच इज द पार्टी विथ डिफरन्स। धन्यवाद अरविंदजी। झी24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल। पार्टी विथ डिफरन्स म्हणून असंच भाजपला म्हटलं जातं ते याचसाठी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।